सुरू झाल्यानंतर आपल्याला थंडगार पाणी प्यावंसं वाटतं किंवा खावंसं वाटतं एखादी वस्तू. तर सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्या घरातील पिण्याचा पाण्याचा माठ असतो. आणि हा माठ कालांतराने जुना होत जातो आणि आपण बऱ्याचदा काय करतो, नवीन माठ विकत घेत असतो. परंतु आपण घरामध्ये जर काही गोष्टी नीट पाळल्या तर बरेच वर्ष आपला हा माठ तसाच थंडगार पाणी देऊ शकतो. तर या माठासाठी मी कुठली गोष्ट बनवलेली आहे आणि लाडू बनवलेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे तर स्वामींची पुण्यतिथी होती, तर ते कशाप्रकारे बनवलेले आहे अशा प्रकारची छोटीशी ही माहिती तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली. तर बरेच दिवस झाले व्हिडिओसुद्धा येत नव्हते, तर सध्या सुतक पण आहे, म्हटलं चला आपण माठाबद्दलच दाखवूया. तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. रामकृष्ण हरिमाऊली. तर काही दिवसांपूर्वी डीमार्टला गेली होती, तर अशा प्रकारे एक छान बॉक्स आणला आणि त्या बॉक्समध्ये साधारणतः अशा प्रकारे 6 छोटे डब्बे निघाले. मला सुरुवातीला वाटलं की 4च असेल, परंतु 6 अशा प्रकारे निघाले. आणि आता नवीन देवघर आणलेलंच आहे, तर त्यामध्ये ज्या काही कुठल्या वस्तू मी ठेवत असते तर ते ठेवण्यासाठी हा बॉक्स अगदी छान बेस्ट मला मिळाला. तर ते मी कसं ऑर्गनाईज केलेलं आहे नंतर एखाद्या वेळेस दाखवेलच. त्याचबरोबर काही किराणा माल आणलेला होता, त्यामध्ये आपल्याला ज्या डाळी लागतात तर त्या वस्तूसुद्धा अगदी छान मिळतात. तर मी ज्यावेळेस जाते डीमार्टला वगैरे, तर अशा ज्या महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या जास्त करून खरेदी करत असते. त्यामध्ये अशा प्रकारे आपण जे काही फरशीचं लिक्विड म्हणा, भांड्यांचं म्हणा किंवा टॉयलेटचं, वॉशिंग मशीनचं, ते सर्व काही असे पाऊच आणत असते. तर माझ्या घरामध्ये मी कुठलीही देवपूजा करते किंवा महत्त्वाचा दिवस असतो, एकादशी असो अथवा चतुर्थी असो किंवा स्वामींचा वार असो, प्रकट दिन असो किंवा पुण्यतिथी असो, तर देवघरामध्ये पूजेची मांडणी त्या वेळेस त्या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने करत असते. सध्या आता सुतक आहे, तर मला ह्या कुठल्याच गोष्टी करता येत नाही आणि खरंच सवय झालेली असते आपल्याला देवपूजा करायची, परंतु या दिवसांमध्ये आपल्याला आठवण मात्र नक्कीच येते. तर चला आता बघूया मी लाडू कशा प्रकारे तयार केलेले आहेत. तर हे खोबरं जे आहे बऱ्याच दिवसांपासून मी आणून ठेवलेलं होतं, तर आणि मखाणा वगैरे अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत. सुकामेवामध्ये आपल्याला हव्या त्या आपण वस्तू घेऊ शकतो, तर मी अशा प्रकारच्या घेतलेल्या आहेत. तर जास्त करून खोबरं, हरभऱ्याची डाळीचं पीठ आणि रवा. तर बघा, जास्त करून आपण हरभऱ्याच्या डाळीचे जेव्हा लाडू बनवतो त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी टाकतो किंवा नाही टाकत, तर मात्र मी अशा प्रकारेच तयार करत असते. फक्त डाळीचे पिठाचे लाडू न करता मी त्याच्यामध्ये ह्या सगळं काही जिन्नस टाकत असते, जेणेकरून आपल्याला म्हणजे वाटणारही नाही की हे लाडू कशाचे आहेत. तर अगदी मी ह्यामध्ये खोबऱ्याचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये अशा प्रकारे काही वस्तू भाजून टाकल्या. तर ही मगजबीसुद्धा भाजल्यानंतर खूप सुंदर लागते आणि तिचा आवाजही एक छान येतो भाजताना. तर अशा प्रकारे मी ती अक्कीच टाकलेली आहे. आपण बऱ्याचदा ही जी मगजबी आहे ही आपण बर्फीमध्ये सुद्धा टाकू शकतोच. बऱ्याचशा बिया ज्या असतात तर आपण त्या बारीक न करता अशा प्रकारे अख्ख्याच टाकाव्या, जेणेकरून खाताना त्यांची चव आपल्याला लगेच जाणवते. तर अशा प्रकारे जे काही साहित्य घेतलेलं आहे तर सगळं भाजून घेतलेलं आहे. मनुका मात्र मी अशाच टाकल्या. आता यामध्ये मला साखर पण टाकायची होती, तर मी ती दगडी साखर घेतलेली आहे. तर साखरेचे जे मोठाले दगडीसारखे असे आकाराचे असतात ना, ते मिक्सरमध्ये बारीक करूनच मी यामध्ये टाकणार आहे. तर बघा, रवा ज्या वाटीने घेतला ना, तर 1 वाटी रवा तर 1 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन्ही पीठं रवा अगदी छान खरपूस भाजून घेतलेले आहेत. आणि बघा, सगळंच खोबरं आणि ह्या डाळींचं पीठ आणि सुकामेवा वगैरे सर्व एकसारखं छान एकाच याच्यात मिक्स केलेलं आहे. आणि आता यामध्ये जे काही मी खडीसाखर बारीक केलेली आहे ना, तर ती टाकताना काही मोठाले तुकडे राहून गेले, तर तुमच्यासोबत म्हटलं शेअर करावे, कारण तुम्हाला पण माहिती असावी की मी खरंच साखर तीच टाकलेली आहे. आता बरेच दिवस झालेले आहेत घरामध्ये ज्यावेळेस चहा वगैरे करते तर गुळाचा वापर करते आणि शिरा किंवा लाडू इतर वस्तूंमध्ये अशा साखरेचा वापर करत असते. सर्व भाजून झाल्यानंतर यामध्ये तूप गरम करून टाकलेलं आहे आणि मस्त छान अशा प्रकारे लाडू तयार झाले. आज होती स्वामींची पुण्यतिथी आणि मला तर खरं डाळीच्या पिठाचे लाडू बनवायचे होते.
परंतु म्हटलं चला आपण अशा प्रकारेच बनवूया, कारण स्वामींच्या प्रकट दिनाच्या वेळेस काहीतरी कारणास्तव मी लाडू काही बनवू शकले नाही, म्हणून म्हटलं आज आपण या तिथीला नक्कीच बनवूया. तर अशा प्रकारे छानसे लाडू तयार झाले आणि याचाच मी नैवेद्य दिला. चला तर मग आपण आता बघूया मी माठासाठी कवर कशा प्रकारे तयार केलेला आहे. तर त्याकरिता मी बघा अशा प्रकारे कॉटनचे कापड आणलेले होते. तर हे 2 डिझाईनचे 2 कलरचे कापड आहेत. तर बऱ्याच दिवसांपासून आणलेलं आहे, महिने झाले असतील आणि मी यापासून बऱ्याचशा वस्तू शेअर करणार आहे. तर पहिली वस्तू आजपासून सुरुवात केली बनवायला, तर ते म्हणजे माठावरील कवर बनवायचे होते. आणि आपला पिण्याचा माठ थंडगार पाणी राहण्यासाठी कुठलाही कपड्याचा वापर न करता ठरवलं की आता कॉटनचं आपल्याकडे कापड तर आहेच, त्यापासूनच छान माठाला कवर बनवूया. पण बघतो आपण बरेचसे माठ अशा प्रकारे कालांतराने ते पांढरे दिसायला लागतात आणि भुरे दिसल्यानंतर आपल्याला काय वाटतं की माठ खूप जुना आहे आणि ते बघायलाही आवडत नाही आणि आपण कलरही करू शकत नाही, कारण एकदा मी गेरू लावला होता पण त्याच्यामुळे पाणी थोडंसं मला वेगळं वाटायला लागलं. तर ठरवलं की यावेळेस आपण कुठल्याही प्रकारचा त्यावर कपडा न टाकता सुंदर दिसणारं त्याला कवर बनवूया. त्याकरता मेजरमेंट अशा प्रकारे घेतलं. सुरुवातीला गोल राऊंड किती पाहिजे आहे तो घेतला आणि उंचीसुद्धा मोजून घेतली. कपड्याचं माप कटिंग करत असताना मी तो कपडा जो आहे तसाच घडी असलेलाच ठेवला, म्हणजे डबल असलेला ठेवलेला आहे आणि उंची मोजून घेतली. आणि रुंदीमध्ये जसं की 37 इंच होतं ते गोल राऊंडमध्ये, त्यामध्ये आपण आणखीन त्या 37च्या निम्मे घ्यायचं. तर अशा प्रकारे आपण 1.5 पट घेऊ शकतो किंवा 2 पटही घेऊ शकतो. हे करण्याचं कारण म्हणजे आपल्याला जर त्या ठिकाणी चुन्या प्लेटा काही घ्यायच्या असतील तर आपल्याला एक्स्ट्राचं माप घ्यावं लागतं. आणि अशा प्रकारे मी पूर्ण तो कपडा जो आहे तो आखून घेतला आणि त्याप्रमाणेच तो कट करून घेतलेला आहे. जसं की उंची 10 इंच घेतली आणि रुंदीमध्ये 55 इंच घेतलेला आहे. जेवढा तुम्ही घेर छान म्हणजे जास्त घ्याल तेवढा तो आकाराला दिसायला सुंदर दिसेल. तुमच्याकडे जर कपडा असेल तर नक्कीच जास्त घ्या. त्यानंतर माठाच्या वरच्या बाजूला अशा प्रकारे मोजून घेतलं आणि तेवढ्याच याची पट्टी कट केलेली आहे. तर आपण तिथे दोरी बांधण्याचं म्हणजे नॉट ज्यावेळेस ओवू आपण तर त्यावर चुन्या यायच्या आहे, म्हणून तो तसा कट करून घेतला आणि ह्या अस्तरचा वापर केलेला आहे. खरंच तर अस्तर प्रेस करून घ्यायला हवं होतं, परंतु रात्रीची वेळ होती आणि मला खरं तर वेळ न दिवसा म्हणून मी रात्रीच हे कटिंग केलेलं आहे. त्यावरचं झाकण जे होतं त्याचा अशा प्रकारे गोल आकार कट करून घेतला अस्तरचा आणि मेन पार्टचा. तर अशा प्रकारे बघू शकता. पहिलं जे कव्हर बनवायला कटिंग केलं ते अगदी सिंपल साधं होतं. आता दुसऱ्याला मला थोडा विचार करावा लागला, कारण मला हे 2 कलरमध्ये बनवायचं होतं. तयार करण्यासाठी आपण पुढे बघूच मी कशा प्रकारे हे मेजरमेंट घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे त्याचप्रमाणे मी घेरचा आकार कट करून घेणार आहे आणि वरचा जो दुसरा पार्ट आहे त्यालासुद्धा तेवढाच साईजचा घेणार आहे. तर आपण ते जास्त घ्यायचं थोडंसं. तर अशा प्रकारे यालाच मॅचिंग असं मी प्लेन कलरचं कापड घेतलं आणि सुरुवातीला खालचा जो घेर आहे तो कट करून घेतलेला आहे. तर त्याला आणखीन वाढवण्यासाठी मी आणखीन कपडा कट केलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जेवढं एक्स्ट्रा जास्त पाहिजे आपण ते कट करू शकतोच. तर हे जे वरचं माप आहे तर मी एवढं घेतलेलं आहे बघू शकता आणि तो प्लेन भाग लावणार आहे आणि खालचा जो घेर आहे त्याचा थोडा मोठा घेणार आहे. तर अशा प्रकारे हे कटिंगसुद्धा करून झालेलं आहे. सुरुवातीला विचार केला की गुलाबी अस्तरसुद्धा याचं वापरू, इथे म्हटलं डिझाईन बारीक होती त्याच्यावर, तर परंतु मी ते काही वापरलं नाही. आता ही पट्टी अशा प्रकारे कट केलेली आहे, ती आहे माठाच्या गळ्याजवळ लावण्यासाठी. तर सुरुवातीला त्याच साईजमध्ये अशा प्रकारे मी पूर्ण प्लेट्स तयार करून घेतल्या आणि जी पट्टी आहे ना ती पट्टी सुरुवातीला खालच्या बाजूनी ठेवली. त्याला एका साईडनी टीप मारून घेतलेलीच होती, कारण ती आपल्याला याच्यावरच उलटवायची असते. तर अशा प्रकारे पट्टी उलटवून झालेली आहे. तर हे जे केलेलं आहे तर हे सुंदर दिसण्यासाठीच बरं का. आपण ज्यावेळेस एखादी टीप वगैरे मारतो तर ती छान फिनिशिंगमध्ये यावी म्हणून आपण खालच्या दिशेने सुरुवातीला लावायची, वरतून मग ती टीप मारून घ्यायची. आणि जे काही मी बघा नॉट बनवण्यासाठी कापड घेतलेलं होतं ते नीट करून घेतलं सुरुवातीला. तर आपण ज्यावेळेस माठाच्या गळ्याभोवती प्लेटा घेतलेल्या आहेत तर त्या ठिकाणी ही जी नॉट आहे ती ओवण्यासाठी तयार करून घेतलेली आहे. माठावर टाकण्यासाठी जी आपण फ्रिल बनवली त्याचा खालचा जो घेर आहे त्या घेराला लावण्यासाठी सुंदर अशी लेस तयार केली. सुरुवातीला दोन्ही साईडनी त्याची टोकं आहे ती दाबून घेतली,
फिनिशिंग येण्यासाठी अगदी दोरे न निघावे म्हणून आणि मधल्या सेंटरला चुन्या चुन्या घेऊन अशा प्रकारे सुंदर अशी लेस तयार करून घेतली। आपण कपडा तयार केलेला आहे त्याला मॅचिंग अशी सुंदर लेस तयार झाली आणि वरती नॉट ओवून घेऊया म्हटलं आणि ती नॉट ओवून झाली आणि मध्य सेंटरला मी थोडं त्या ठिकाणी 2-3 टिपा अशा मारून घेतल्या म्हणजे ती नॉट बाहेर निघणार नाही। आपण असं करू शकतो, मध्य सेंटर घ्यायचं आणि टिप मारून घ्यायची। तर अशा प्रकारे बघा नॉट ओवून झालेली आहे आणि हा आपला एक प्रकारचा फ्रॉक तयार झाला। आता नळाचं इथे थोडंसं मला म्हणजे कट करायचं होतं त्या ठिकाणी कापड, कारण बघा मी खालीपर्यंत घेतलेलं आहे, अगदी सुंदर झालं। आणि ज्यावेळेस आपण पाणी वगैरे घेऊ तर तेव्हा ते आपल्या पाण्यामध्ये कपडा येणार नाही याची काळजी घेण्यासाठी अशा प्रकारे छान आकार कट करून घेतला आणि याच्यावरच आता जी लेस तयार केलेली आहे कपड्याची ती लावून घेणार आहे। अशा प्रकारे सुंदर असं माठावर टाकण्यासाठी आपला हा फ्रॉक म्हणूया रेडी झालेला आहे। दिसायला पण खूप सुंदर झाला आणि कलर कॉम्बिनेशन पण अगदी छान झालं। त्यानंतर आता वरती झाकण ठेवण्यासाठी जे कवर बनवायचं आहे ते घेतलं बनवायला। त्यामध्ये अस्तर, फोम आणि मेन जो कापड आहे ते अशा प्रकारे गोल राऊंडमध्ये छान टिप मारून घेतली आणि मध्ये त्याला मी थोडंफार डिझाईन घेतलेला आहे। त्याआधी अशा प्रकारे छान आकारामध्ये कट करून घेतला आणि मध्ये डिझाईन करण्याचं कारण म्हणजे आपल्याला जर जास्त काळ टिकावंसं वाटत असेल, कारण कालांतराने मध्ये जो स्पंज टाकलेला आहे तो कुजतो किंवा खराब होतो, तर तो लवकर खराब न होण्यासाठी आपण ही काळजी घ्यावी। त्यानंतर सिंगल फ्रिल तयार करून घेतली, त्याला प्लेट्स वगैरे घेऊन आणि अशा प्रकारे कपड्यावर लावून घेतलं आणि वरतून 2 टिपा मारून घेतलेल्या आहे। तर झालं ना झाकणवरील तयार आणि झाल्यानंतर काय केलं, थोडं प्रेस करून घेऊया म्हटलं, कारण ज्या प्लेट्स घेतलेल्या आहे आपण त्या अगदी छान सरळ राहतील आणि आपलं जे कव्हर बनवलं आपण माठावरील ते सुद्धा दिसायला अगदी सुंदर दिसेल। चला बघूया आपण आता माठावर ते कसं दिसत आहे। तर अगदी दिसायला खूप सुंदर झालेलं आहे आणि जी फ्रिल तयार केली होती खाली तर ती लावल्यानंतर अगदी गेटअप खूप सुंदर आला। तर आहे ना हा आपला एक प्रकारचा फ्रॉकच। तर बघा नळाच्या ठिकाणी ज्यावेळेस मी कट केलं तर आकारसुद्धा अगदी सुंदर आला आणि अशा प्रकारे हे माठावरील एक कवर तयार झालेला आहे। दुसरं आणखी एक डिझायनर बनवायचं होतं, त्याकरिता मी 2 कलर घेतले होते, एक प्लेन आणि एक डिझाईनचं। तर यामध्ये मी गुलाबी अस्तरसुद्धा घेतलेलं होतं, परंतु म्हटलं हे त्याला चांगलं उठून दिसेल म्हणून मी हाच वापरलेला आहे। तर यामध्ये वरचा जो प्लेन कापड आहे तो थोडा कमी होता आणि खालचा खूप मोठा होता, तर खालचासुद्धा मी डबल घेतलेला आहे आणि वरचा जो आहे तो काय झालं, वरती प्लेटा केल्यानंतर खाली पण प्लेटा केल्या मी। तसं नव्हतं करायला पाहिजे होतं, कारण वरून खाली जर पूर्ण एकसारखं आलं तेव्हा तो फिटिंगमध्ये चांगला बसतो। आणि काय झालं, मी वरती जो बघा प्लेन कापड घेतलेला आहे तो आणि खालचा असं दोन्ही ज्यावेळेस मी सारखं घेतलं ना, थोडं माठाला मला सुरुवातीला ते अपुरं पडलं आणि परत मी हे नवीन बनवणार आहे आणि बनवल्यानंतर आता बघूच आपण पुढे। तर अशा प्रकारे मी थोडा प्लेट्या काढून घेतल्या आणि वरचा भाग आणि खालचा भाग एकसारखा येईल असं केलेलं आहे। तुम्हाला जर असं करता नाही आलं तर तुम्ही डायरेक्ट वरच्याच कपड्याला खालचा कपडा जोडून घ्यायचा आणि वरती प्लेटा घेऊन घ्यायच्या, म्हणजे ते सुद्धा छान वाटेल, अगदी 2 पार्ट तयार झाल्यासारखे। आणि बघा अशा प्रकारे छान वरचं सुद्धा झाकणाचं कवर रेडी झालेलं आहे आणि हे दुसरं सुद्धा माठाचं कवर बनवून तयार झालं। सुरुवातीला मी वेगळी लेस दाखवली होती याला लावण्यासाठी, परंतु हे कॉटनचं असल्यामुळे याला अशीच ही कॉटनची लेस सूट झाली आणि म्हणूनच मी ही लेस या ठिकाणी लावलेली आहे, अगदी खाली फ्रिलला आणि मध्ये सेंटरला सुद्धा। तर तुम्हाला माझी ही आयडिया कशी वाटलेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा। आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओंसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।